जो मुलांचा पेपर फुटीच्या प्रश्नावरून संघर्ष चाललेला आहे, तो लोकशाहीच्या पद्धतीनं त्यांनी संघर्ष चालू केलेला होता। त्या ठिकाणी लोकशाहीला अनुसरून महात्मा गांधींचं जे होतं उपोषणाचं, त्याप्रमाणे संघर्ष सुरू केल्यानंतर सोनम वांगचुक हे जे एक मोठे वैज्ञानिक आहेत ते उपोषणाला बसले। काही जेईईचे विद्यार्थी पण त्या ठिकाणी बसले आणि ते प्रकरणाची तीव्रता वाढायला लागली म्हटल्यानंतर पुन्हा लोकांची त्यामध्ये पाठिंबा वाढला आणि त्यांनी मग 20 जुलैला अधिवेशन सुरू होणार होतं। त्या अधिवेशनाच्या काळी चलो संसद म्हणून त्यांनी हाक दिली। त्या हाकेला अनुसरून संबंध भारताचे युवक त्या ठिकाणी जमा व्हायला लागले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या जो एक मुलांच्या वरती आणि मुलींच्या वरती त्यांनी लहान मुलगा मोठी माणसं याचा कुठेही विचार न करता जो अमानुष लाठीमार केला, त्या लाठीमारामध्ये कित्येक आंदोलनकर्ते त्या ठिकाणी जखमी झाले। ह्या लाठीमार करणाऱ्याचा आदेश देणारे जे कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई तर झालीच पाहिजे। आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा घडलेलं नव्हतं। एक न्यायिक प्रश्नासाठी निहत्यारी पद्धतीनं ते मुलांनी आंदोलन करत असताना तो चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही हुकुमशाहीकडे चालणारी वाटचाल आहे हे स्पष्ट या ठिकाणी दिसतं। आणि इथून पुढे या सरकारला, केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारांना पण बहुजन समाजातल्या मुलांच्या शिक्षणाची दारं बंद झाली पाहिजेत, ते शिकले नाही पाहिजे, हा एक प्रकारचा इशारा ते देण्याचा प्रयत्न करतोय। याकरता त्याचा निषेध म्हणून हा मारहाण लाठीचार्ज केला, त्याचा निषेध म्हणून कराड बार मध्ये या ठिकाणी इथं आम्ही एक बैठक आमची वकिलांची झाली। त्या बैठकीमध्ये हा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला असून या जो आंदोलन चाललेलं आहे त्याला या ठिकाणी आम्ही सर्व वकिलांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि वेळ प्रसंगी परिस्थितीनुसार यानंतर जी काही आंदोलनं सुरू होतील त्यामध्ये सहभागी व्हायचं सर्वांनी ठरवलेलं आहे। एवढंच या ठिकाणी मी बोलतो। भाजपचे काय नेते असतील ते म्हणतायत विद्यार्थ्यांना आतंकवादी आहे। कसं आहे माहितीये का की त्यांनी विचार करायला पाहिजे होता। ते गोडसे संस्कृतीमध्ये वाढलेले लोक आहेत आणि गोडसे संस्कृतीमध्ये ते वाढलेले असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे ते अपरिपक्वतेचे वक्तव्य आहे। दिल्लीतनं जे काही सांगितलं जातं ते ह्यांना पाळावं लागतं आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे या ठिकाणी बोलतायत, तो त्यांचा दोष आहे। काळ आणि वेळ आल्यानंतर हेच तरुण, ज्या तरुणांना तुम्ही आतंकवाद म्हणतात तेच त्याला त्या ठिकाणी पुढे उत्तर देते।